आज आपण कोणतेही वाटण-घाटण न करता हिरव्या मुगाची एक साधी सोपी उसळ बनवणार आहोत. सुकी उसळ बनवणार आहे मी इकडे. त्याच्यासाठी मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, 1 कांदा, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर. कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घातले 2 चमचे. इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याच्यानंतर मी इथे अर्धा चमचा मोहरी घातली आहे, पाव चमचा जिरं घातलं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता घालणार आहे. 5 ते 6 पानं घातली आहेत. 1 कांदा बारीक चिरून घातला आहे. आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंग पण नाही आणायचा त्याला. असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीमध्ये, चव छान लागते म्हणून. त्याच्यानंतर मी इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे, पाव चमचा धनेपूड घातली आहे, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे. हो, मालवणी मसाल्याची चव खूप छान लागते म्हणून मालवणी मसाला वापरला आहे. आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. आपले मसाले छान परतून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी इथे भिजवलेले मूग घातले, हिरवे मूग इथे मी शिट्टी वगैरे नाही काढली आहे कुकरला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 1 शिट्टी काढू शकता. आता हे मूग आपल्याला थोडंसं मीठ घातलं आहे मी चवीपुरतं आणि एका ताटलीवर पाणी ठेवणार आहे आणि ते शिजवून घेणार आहे. म्हणजे ताटलीतलं जे पाणी आहे त्याच्या वाफेने ते शिजतात आणि खाली आपली भाजी लागत नाही. याच्या आधी मी पाणी जरासुद्धा नाही घातलेलं, तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे. आता मी वरतून टोमॅटो घालणार आहे आणि आपलं जे गरम झालेलं पाणी आहे ते घातलं आहे मी आता याच्यावर. एक 5 ते 7 मिनटं पुन्हा झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे. खूप मस्त लागते ही उसळ, एकदा नक्की करून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने. झाकण काढून बघते, पाणीसुद्धा सगळं आटलं आहे आणि आपले मूगसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत. मी दाखवते मूग कसा शिजला आहे तो. भाजी आपली तयार झालेली आहे. आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण ही सर्व करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.